फ्रेंड्स, मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे। कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। तर त्याकरिता मी इथे घेतलेले आहे कढीपत्ता, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत भरपूर साऱ्या भाज्या, कारण की हा व्हेज पुलाव आहे। त्यामध्ये मी घेतलेले बीन्स, फ्लावर, गाजर, वाटाणे आणि बटाटा अशा वेगवेगळ्या भाज्या मी यात टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याला कटिंग करून घेतले। त्याचबरोबर इथे घेतलेले आहे तांदूळ मी इथे 3 वाटी घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। आता आपल्याला इथे ह्या कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि अद्रक याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं जिरं। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। जसं मी सांगितलं की आपण अद्रक, लसूण आणि मिरच्या याचं वाटण करून घेणार आहोत। आपण हा पुलाव फक्त हिरव्या मसाल्यांनीच बनवणार आहोत। आपण यामध्ये मिरची पावडर वगैरे वापरणार नाही आहोत, जेणेकरून हा एक हेल्दी पुलाव बनेल। आपण जेव्हा मिरची पावडर वगैरे जास्त टाकतो तर आपल्याला जळजळ होते। ती जळजळ न होण्याकरता हिरव्या मिरच्याचंच वाटण वापरून तुम्ही हा पुलाव एकदा नक्की करून बघा। यात मी जिरं टाकायला विसरली होती, जिरंसुद्धा टाकून घेऊया आणि याचं छान आपण एक वाटण तयार करून घेऊयात। छान असं वाटण आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता यापुढे आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या ह्या ज्या भाज्या ज्या आपण कापून ठेवलेल्या होत्या त्याला आपण छान असं पाण्याने धुवून घेऊयात आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला लागूयात। आता आपण एका टोपामध्ये 3 चमचाभर तेल घालून घेऊयात। तेल आपल्याला छान गरम झाल्यानंतर आपण ज्या कटिंग करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्यात आत टाकून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि भाज्या छान अशा परतवून घ्यायच्यात, जेणेकरून भाज्यांना छान असा क्रिस्पीपण येईल। भाज्या छान झालेल्या आहेत, त्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता ज्या टोपात आपण भाज्या फ्राय केल्या होत्या त्याच टोपामध्ये परत थोडंसं तेल घालूयात। या ठिकाणी मी 2 चमचाभर तूप देखील घातलेलं आहे। तूप ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता। आता आपल्याला हे गरम झाल्यानंतर यात टाकायचे जिरं, कढीपत्ता, त्याचबरोबर कांदे इथे मी लांब लांब कापून घेतलेले होते। कांद्यांना छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपण होऊ देऊयात। कांदा छान झालेला आहे। आता आपण जे वाटण करून ठेवलं होतं हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण याचं ते यात घालून घेऊयात आणि याचा कच्चापणा निघेपर्यंत छान असं याला परतून घेऊयात। मसाला छान झालेला आहे। आता यात घालूयात टमाटे आपल्याला छान असे परतवून घ्यायचे। या ठिकाणी मी इथे घातले शाही बिर्याणी मसाला, तो देखील इथे घालूयात। हाही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हाही स्किप करू शकता। मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि टमाटा चांगलं गळेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे। मसाला छान असा झालेला आहे। आता आपण ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्या यात टाकून घेऊयात। भाज्या देखील आपल्याला आता छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात। भाज्या देखील मिक्स झालेल्या आहेत। आता आपण जे तांदूळ घेतले होते ते छान अशा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि यात टाकून घेऊयात। मी इथे तांदूळ भिजवलेले नव्हते, हे डायरेक्ट फक्त पाण्याने वॉश करून मी यात टाकलेले आहेत। आता तांदूळ आणि हे सर्व भाज्या मसाला पूर्ण छानपैकी 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। साईडलाच त्या ठिकाणी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला या पुलावामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे, थंड पाणी टाकू नका। आता इथे मी जी वाटी घेतली होती ती तुम्हाला दाखवते। त्याच वाटीच्यानुसार तुम्ही असं एक मेजरमेंट घेऊ शकता। मी 3 वाटी तांदूळ घेतले होते, त्याचनुसार मी 6 वाटी पाणी यात टाकलं होतं। आता मी एक उकळी आल्यानंतर गॅस स्लो केलेला आहे आणि यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं हा पुलाव होऊ दिलेला आहे। बघू शकता आपला पुलाव छान असा तयार झालेला आहे, एकदम सुटसुटीत झाला होता, अजिबात आसट झाला नाही। वरतून कोथिंबीर घालूयात आणि अशा प्रकारे आपला हा पुलाव छान असा तयार झाला होता, खूप टेस्टी झाला होता। वरतून 1 चमचाभर तूप घातलेलं आहे आणि पुलाव तयार झाला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला